मला वाटतं त्याच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही, माझा तो अधिकार पण नाही. माननीय सर्वोच्च नेते त्या संदर्भात एकत्र बसतात आणि त्याच्यावर निर्णय घेतील. त्याबद्दल मी आता कोणतेही भाष्य करू इच्छित नाही. मला वाटतं त्यांनी पहिल्यांदा विचार केला, आणखीनही काहीतरी बोलले तसं मला कळलं. पहिला विषय असा आहे की आम्ही आमचं हिंदुत्व सोडलेलं नाही. हे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं हिंदुत्व आहे. ते हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे. आदरणीय उद्धवजींनी अनेक वेळा सांगितलं, मुखात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व गोरगरिबांची चूल पेटवणार आहे, घर पेटवणार नाही. त्यामुळे असा प्रश्न विचारताना त्यांना असं विचारलं पाहिजे की आजही नितीश कुमारांनी हिंदुत्व स्वीकारले का? जाहीर करायला सांगा. ज्यांच्याबरोबर तुम्ही बसताय ना, त्यांनी हिंदुत्व स्वीकारलंय का? काल परवाकडे मुफ्ती अहमद सय्यद बरोबर तुम्ही जे सरकारमध्ये होतात त्यांनी हिंदुत्व स्वीकारलंय का? तुमच्या एडीएमके बरोबर जे काही मधल्या काळात साठवणूक चालू होतं त्यांनी तुमचं हिंदुत्व स्वीकारलंय का? सनातन तेही सांगा. त्याच्यानंतर तुम्हाला अनेक म्हणजे आता अजित पवार साहेब तुमच्या बरोबर आहेत, बोलले का कधी मी हिंदुत्व स्वीकारलंय म्हणून? तर जरा ते बघा, स्वतःच्या पायाखाली काय जळतंय ते बघा. तुमच्या दिव्याखाली अंधार आहे, आमच्या प्रकाशाकडे बघण्याचं धाडस करू नका. करू दे ना, कोण काय आहे बघा. याला तर लोकशाही म्हणतात, आम्हाला ती मान्य आहे. त्यांना ती मान्य आहे का विचारा. अशीच टीका आम्ही मोदींच्या बद्दल आदरणीय मोदी किंवा आदरणीय अमित शहा यांच्यावर केल्यानंतर मात्र मग तुम्हाला झोंबता कामा नाहीये. मग खेळ आहे तो, खेळ आनंद आहे. खरं बघायला गेलं तर आज देशाची गरज काय, हा जो तुमचा सगळ्या मी तुम्हा माध्यमांना सांगतोय, काल माध्यमांच्या विश्वासार्हतेला तडा जाईल असं सगळेजण बोलले. तो गेलाच आहे मुळात. तुम्ही कंत्राट घेतल्यासारखे नका प्रश्न विचारू. प्रश्न विचारण्याची क्रेडिबिलिटी काय आहे हाही विचार करा. ते कोणत्या कोणत्या काळात कोणाकोणाबद्दल काय काय बोलले असं बोला. आता त्यांच्याचकडे जायचं तर आज जे पक्षात आहेत त्यांच्या सोबत त्या सन्माननीय काय म्हणूया घटनाबाह्य मुख्यमंत्री ते यांच्याबद्दल काय बोललेत ते दाखवा. हा, अजित पवार साहेब यांच्याबद्दल काय बोललेत तेही दाखवा. म्हणजे कळेल ना खरं तर तुमचं हिंदुत्व किती आणि तुम्ही किती बरबटलेले आहात ते. तुमची वैचारिक भ्रष्टाचार आहे. तुम्ही भ्रष्टाचार तर तुम्ही करताच आहात, पण तुमचा वैचारिक भ्रष्टाचार पण झालेला आहे. तुम्ही आला हे ढोंग आहे तुमचं. तुम्ही खरंच कोणती हिंदुत्ववादी नाही आहात. तुम्हाला फक्त निवडणुकांसाठी हिंदुत्ववाद हवा असतो आणि त्याच्यामध्ये त्याची सगळ्यात गोष्ट वाटते तुम्हाला द्वेष पसरवायचा देशामध्ये. ते काम आम्ही नाही करत, द्वेष नाही पसरवत. होईल ना. मला अशाची चिंताच वाटत नाहीये. आजही आदरणीय उद्धवजी हिंगोलीला गेले. त्यांच्या तिकडे आज हिंगोली लोकसभा मतदारसंघात आणि उद्या सभा आहे. त्यामुळे या सगळ्या विषयावर परवा तीनही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की आमचा समझोता झालेला आहे. सुदैवाने काल प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा कालच्या सभेला आले होते आणि म्हणून मला असं वाटतं तोडगा निघालेला आहे. या 24 तासामध्ये केव्हा तरी होऊन जाईल. मला वाटतं काल बऱ्यापैकी सगळ्यांनी हा कालच्या जोडो भारत किंवा इंडिया आघाडीच्या सभेला सर्व मान्यवर नेत्यांनी याच्यावर झोड उडवलेली आहे. कोण मेगा इंजिनिअरिंग कंपनी ते रेड्डी कोणी आहेत, त्यांची कंपनी येते आता अलीकडे 5-10 वर्षात निर्माण झाली. तिला ठाण्याच्या आणि मुंबई बोगद्याचं काम पण त्यांना दिलंय ना. ह्या सगळ्या कंपन्यांवर ईडीने धाड टाकली आणि ईडीने धाड टाकल्यानंतर धमकावून त्यांच्याकडनं सगळ्या घेतलेल्या आहेत. माझ्याकडे मेगा इंजिनचं डिटेलच आहे. मेगा इंजिनिअरिंगचं किती कामं तुम्ही त्यांना दिलेली आहेत. त्या मेगा इंजिनिअरिंगला 1,87,000 कोटी हजार कोटी एवढ्या रकमेचं काम दिलं गेलं. विचार करा. त्याच्या 15% रक्कम त्यांनी तुम्हाला रोख्यामध्ये घेतली. त्याच्यावर धाड टाकली होती की नाही सांगा ना, विचारत नाही ना. तुम्ही धाड टाकली त्या सगळ्या कंपन्यांवर. म्हणून त्या निर्मला सीतारामनना त्यांना बिचाऱ्यांना ते सारवासारव करायला लागले. नाही ना, असं काही त्याचे संबंध आहे ना. धाड टाकल्यानंतर महिन्याभरात पैसे कसे येतात तुमच्या रोख्यात सगळेजण. मग मेगा इंजिनिअरिंग असेल, त्या ठाणेवरील बोगद्याचं सोडून द्या, फ्युचर गेमिंग, अरे वा, ते लॉटरीवाली एवढे म्हणजे 1,300 कोटी रुपये जर तो रोखे खरेदी करत असेल तर काय धंदा काय त्यांचा. काल प्रकाश आंबेडकरांनी पण एका कंपनीचं नाव सांगितलं ज्यांचा नफा 226 कोटी रुपये ते देतात 1,000-1,300 रुपये कोटी. तुम्हाला कुठून आणले पैसे?
त्याच्यानंतर मेगा त्याच्यानंतर तुमचे शिर्के, या सगळ्या ज्या कंपनी आहेत, जिंदाल स्टील, या पहिल्या 10 कंपन्यांमध्ये सगळ्यांची नावं आहेत. ती नावं पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की सगळ्यांना ब्लॅकमेल केलेलं आहे. वेदांत आहे त्याच्यामध्ये, त्यांच्याकडनं पण घेतले 376 कोटी रुपये वेदांतकडनं. त्या खाण कंपनीवर धाड टाकली होती की नाही. ईडीनी ज्यांच्या त्यांच्यावर धाडी टाकल्या, त्यांनी आता हे तर इलेक्ट्रॉल बॉन्ड येतो, ह्याच्यापुढे कॅश रक्कम काय केली असेल, बरंच भीतीच वाटते ऐकल्यानंतर. सरळ सरळ टक्केवारी आहे, सरळ सरळ टक्केवारी 15% सांगितलं मला. बघा, पक्षामध्ये एखाद्या जागेसाठी अनेक जण इच्छुक होणं हे पक्षाची ताकद दाखवत. इच्छुक झालं म्हणजे वाद आहेत असं काही नाही. वाद तुम्हाला तिकडचा दिसला नाही का, माडाचा वाद बघा, आमचा तसा काही वाद दिसला का तुम्हाला? तमाशा झाला तिथे गेले होते, त्याला चारी बाजूने अडकवलं ना. रणजित निंबाळकरांची जागा रद्द करा म्हणून सांगणाऱ्या रणजित सिंग मोहितेच्या सगळं अखंड गाव तिथे जमा झालं होतं, जाऊ देत नव्हते त्यांना. ते सांगा ना, ते जास्त महत्वाचं आहे. आमच्याकडे काय झालं, इच्छा व्यक्त केली आदरणीय उद्धवजींनी, संपलं तुम्ही. तुम्ही त्याची चिंता नका करू. भाजप चिंता करते तेवढी चिंता मीडियाने करायची गरज नाही, त्यांना करू दे चिंता. अजून कोणाला जायचं असेल तर विचारून घ्या, त्यांची यादी पण जाहीर करून टाका, आम्हाला ती काळजी नाही. जनता सोबत आहे. मला एक सांगा ना, साधी गोष्ट आहे, जर आमच्या पक्षाचं नाव काढून घेतलं, तुम्ही कटच आहे ना, कपट कारस्थान आहे ना, जगभर जाहीर आहे ना. जगातल्या कोणाला विचारलं शिवसेना कोणाची, तर ते उद्धवसाहेब ठाकरेंची सांगतील, वंदनीय शिवसेना प्रभूंची सांगतील. पक्षाचं नाव काढून घेतलं, चिन्ह काढून घेतलं, मग रोज बुट्स संताजी धनाजी दिसतात, तसे आमचे आदित्यजी आणि उद्धवजी तुम्हाला काय दिसतात? याचं कारण असं आहे की त्यांना माहिती आहे की संबंध जनता आणि शिवसैनिक आजही आदरणीय उद्धवजींच्या सोबत आहे. हे कळलंय. एवढं जर असतं तर मग महापालिकेच्या निवडणुका का नाही घेतल्या त्याला विचारा. पकपक करणारी माणसं खूप आहेत त्यांच्याकडे, मला त्यांची मार्केट पडत झालं. प्रश्नाचं उत्तर देणं, फरक अजून कोणाला जायचं का तुम्हाला सांगून टाका, आम्हाला काय नाही फरक पडत नाही. शेवटी लोकमानस जे आहे ना, ते विचारात करा. आदरणीय उद्धवजींवर अन्याय झाला याचा प्रचंड राग जनतेमध्ये आहे आणि शिवसैनिक आणि जनता दोघही वाट पाहत आहेत. हे 400 बिरशे जे काय आहे ना, हा निव्वळ भ्रम निर्माण करण्याचा प्रकार आहे. त्यांनी असा भ्रम बंगालच्या निवडणुकीत केला होता. त्यांना तो प्रश्न तुम्ही विचारा ना. बंगालमध्ये पण 200 आकडा सांगितला होता तुम्ही, तुमचं काय झालं? पानिपत झालं ना बंगालमध्ये, कर्नाटकात पण पानिपत झालं. कशाला विसरताय सगळ्या गोष्टी? त्यामुळे तुम्हाला हे सांगावं लागतं लोकांना. बघा आमचा आकडा मोठा आहे, हे सांगावं लागतं. तिथंच खरं भय आहे, तिथंच खरं भय आहे मनामध्ये, कळलं का? ते येईलच, आज ना उद्या कळेल. आणि आता तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे, रोज आकडे बघून सांगायचं, इकडे वाढले 45 येणार 43 येणार. जेव्हा कळेल तेव्हा कळेल, लोक कुठे घरात पाठवतील तेव्हा कळेल किती 45 येतात 43. काय म्हणाले? ओढले बरं झालं त्यांनी सांगितलं, म्हणजे कळलं की नाही, की जनतेला पण कळू द्या. आम्ही ते स्वतःहून आले नाहीत, यांनी फोडले, हेही त्यांनी मान्य केलं. हे बरं झालं, जगाला कळू द्या की हे असंच करत असतात. तुमच्या विचारांनी ते आलेत का याचंही उत्तर द्या. का त्यांना ईडीच्या धमक्या दिल्या होत्या की नाही, जसं यांना देऊन खंडण्या वसूल केल्या? हे खंडण्यात आहेत बरं का, इलेक्ट्रॉल बॉन्ड या खंडण्या आहेत. तशाच धमक्या यांना देऊन तुम्ही पक्ष फोडलेत का, हे पण पुढे सांगायला पाहिजे होतं. कारण त्या सगळ्यांवर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या धाडी पडलेल्या आहेत, यांच्या कारवाई झालेल्या आहेत. त्या सगळ्या कारवाया तुमच्याकडे आल्यानंतर थांबल्या आहेत, हे पण पुढे सांगायला हवं होतं. तेही त्यांना पुढचं विचारून घ्या. मला वाटतं सांगितलं तुम्हाला, आमच्या पक्षात शिस्त आहे, गल्लीबळातलं कोणी उचलून बोलत नाही. पक्ष प्रमुख या संदर्भात घोषणा करतील तेव्हा खऱ्या अर्थाने त्या जाणार.